तर जेव्हा आपण चौकात उभे असतो हा आणि मग हा रस्ता दिसतो, हा दिसतो, हा दिसतो, हा दिसतो. मग कोणत्या रस्त्याने जायचा हा प्रश्न जर असेल मनात, का आपला रस्ता कोणता आहे, आपल्याला आपल्याला कोणत्या दिशेने जायचे, हम्म. तसं कधी कधी प्रॅक्टिस मधला तो गोंधळ होतो. त्याचं कारण आहे की आपण मन जागृत असेल, नाही मन जागृत असेल तर कन्फर्म निर्णय होतो. हा मन मन जागृत आ- असतंय, पण आपण समजा आपण चौकातच उभे आहोत आणि हा त्याच्याबद्दल जागृती आहे. पण आता ह्या चौकातून आपल्याला आपलं ध्येय कोणत्या बाजूने आहे हा बरोबर. याच्याबद्दल पण जागृती जागृती ही टप्प्याटप्प्यानं जागृतीने वाढत जाते. शेवटी जागृती असं नाही म्हणजे मनाचा आता निर्णय हा फार हा महत्वाचा आहे ना. जागृती हा असा भाग आहे हा की समजा मी जागृत नाही ह्याच्याविषयीच मला आधी जागृती येते. बरोबर. का मी भानावर करेक्ट. नाही, मी जागृत नाही, मी सतीमध्ये नाही. उदाहरणार्थ मला मला माझ्या श्वासाचंच भान नाही, सती नाही. माझं शरीर आन करते अपान करते ह्याची सती नाही, ह्याचंच भान नाही. ते भान नाही याचंच आधी भान येते. भान येते, बरोबर आहे. आपण जागृत नाही ह्याच्याविषयी आधी जागृती येते आणि तिथूनच जागृतीची खरी सुरुवात होते. जागृत नाही याची जाणीव होते. हा याची जाणीव होते, म्हणजे त्याचं भान हा येतं. त्याचं भान येतं, बरोबर. त्याचं भान येतं की हा, आपल्याला आणि भान मग नाही. तो लगेच मग त्याच्या परिवर्तन हळूहळू लगेच सडनली होतं. हा नाही, मग आता मग पुढचा प्रश्न निर्माण होतो की हे भान ही जागृती कशी डेव्हलप करायची. हा आता पुढचा प्रश्न प्रश्न कारण मन वितर्क विचार जे असतात म्हणजे विचार प्रक्रिया सुरू होते बरोबर बरोबर. जेव्हा जेव्हा संदिग्धता असते, जेव्हा स्पष्टता नसते, जागृती नसते, सती नसते, तेव्हा विचार प्रक्रिया फास्ट असते. फार फास्ट चालते, बरोबर. कारण कारण स्पष्टता नाही, स्पष्टता नसल्यामुळे मन विचार करतं की आता कोणत्या दिशेने जाऊ, मी आता काय करू. मनामध्ये करेक्ट. वितर्क विचार जे प्रश्न निर्माण होतात ते त्याच्यामुळे निर्माण होतात. हा आणि खूप प्रश्न असतील तर मग गोंधळ असतो. हा खूप प्रश्न जर असतील तर तर मग गोंधळ येतो, बरोबर. सगळ्याच प्रश्नांवर ध्यान जातं. हम्म. मग हे करून पाहू का, ते करून पाहू का, मी तर असं करत आलेलो आहे, मग माझं तर असं बॅकग्राऊंड आहे, मला ह्याचं ज्ञान आहे, त्याचं ज्ञान आहे, हे ध्यान माहिती आहे, ते ध्यान माहिती आहे, मग यांनी असं सांगितलं, त्यांनी तसं हे सगळे प्रश्न जर डोक्यात असतील तरी ह्याच्यामध्ये तर आपण मग स्वतःला मग विसरलेले निर्णय घेणं अवघड जातं. स्वतःला विसरलेले असतो. म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी आपल्याला बरोबर. स्वतःची विस्मृती कशामुळे होते. आपण जे आतापर्यंत मार्ग चालत आलो, हा आतापर्यंत आपण जे जे काही करत आलो ते सगळं आपल्या डोक्यात आहे, ते सगळं आपल्या संस्कारात आहे. म्हणजे आपलं जीवन त्यांनीच भरलेलं आहे. हम्म. पूर्वजन्म पूर्व जीवन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे म्हणजे आता माझं 68 वर्षाचं जीवन आहे. ते 68 वर्षात मी कितीतरी मार्ग चोखाळून पाहिले आणि आणि तिथं बरोबर आहे. चोखंदळपणा नसल्यामुळं, कारण भान नसल्यामुळं चोखंदळपणा नाही. हा म्हणजे भान नसल्यामुळं निवड निवड करता येत नाही, सिलेक्शन करता येत नाही. सिलेक्शन नाही करता येत, हा करेक्ट. कारण ते आत्मभान नव्हतं जागृत. तर ते हा हा पण ते सगळं संस्कारित तर आहेच आहे ना, कारण माझ्या मेमरीत आहे ते. बरोबर. मन म्हणजे मेमरी आहे. हा भूतकाळ म्हणजे काय, मेमरी आहे. आणि या भूतकाळामध्ये ह्या मेमरीमध्ये मागचे सगळे मार्ग पण साठवलेले आहेत जणू हा काय. हा त्या ज्या मार्गाने आपण गेलो, जे जे करून पाहिलं, चुकीचं बरोबर सगळंच, ते सगळं सगळ्या बरोबर आहे. संस्काराच्या रूपानं आपल्यामध्ये आहे. आणि ते मधून मधून डोकं वर काढतं. आपण जो अभ्यास केलेला आहे त्यातले काही मुद्दे मधून मधून डोकं वर काढतात. आपल्याला भेटलेली देतात. माणसं, मिळालेले सल्ले, योग्य अयोग्य, बरोबर. चुकीचे हा हा बरोबर, हा ते सगळे आपल्याला माहिती हा आहे नाही ते कधी डोकं वर काढतात. हा, येतात, पण ते येतात ते, आपण बरोबर आहे, अगदी बरोबर. जसं आपण स्वतःचा शोध घेत राहतो, स्वतःमध्ये हा उतरायला लागतो, तस हा तसं हे सगळं
अरे मग तेही करून बघू का एकदा परत? ह्या मार्गाने जाऊ का, मग ह्या मार्गाने जाऊ का, ह्या मार्गाने जाऊ का, ह्याचं ऐकू का, त्याचं ऐकू का, या पुस्तकात असं म्हटलंय, त्या पुस्तकात असं म्हटलंय, ह्या गुरुनं असं म्हटलंय, त्या गुरुनं असं म्हटलंय. आणि म्हणजे आपण अं, आपण ज्या संस्कृतीत जगतो, ज्या बरोबर. वातावरणात, ज्या परिस्थितीत आपण जगतो, जगत आलो, ते म्हणजे आपण आहोत. हम्म. आपण करेक्ट. आपलं जीवन म्हणजे काय, ज्या परिस्थितीनं आपल्याला घडवलंय ते ते म्हणजे आपलं जीवन. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि आपण ज्या परिस्थितीत घडत आलो, आपलं जे जीवन बनलेलं आहे, याचंच भान नाही, याची तेच भान. ह्याची जागृती नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला मार्गाची निवड करता येत नाही, किंवा आपल्याला नेमकं बरोबर. काय पाहिजे. मला आज सकाळी असं जाणवलं की आपण जीवनामध्ये हरवून गेलेलो आहोत. आपण हरवलेले आहोत. ज्या अर्थी आपल्याला त्रास आहे, ज्या अर्थी आपल्याला पेन्स आहेत, आपल्याला यातना आहेत, आपल्याला एकाकीपणा आहे, एकटेपणा आहे, तर हे कशामुळे आहे? हे सगळं कशामुळे? तर आपण हरवलोय जीवनामध्ये, म्हणजे मार्ग सापडत नाही. काय ह्याच्यातून, ह्या तणावातून, टेन्शन मधून कसं मोकळं व्हायचं? काय काय केलं पाहिजे? हे लक्षात न आल्यामुळं मला असं वाटलं आज सकाळी, माणसं म्हणजे मीच आता माझ्यावरूनच, आपल्यावरूनच जग बघावं ना, नाही का? की बरोबर आहे. हरवलो आपण जीवनामध्ये. हम्म. अनेक अनेक मार्गांमध्ये हरवलो आपण. तर मी तर म्हणतो, नुसत्या 4 रस्त्याच्या चौकातच उभे नाही आपण. आपण अनेक रस्त्याच्या, अनेक म्हणजे चक्रव्यूहात रस्त्यांच्या. असल्यासारखं, चक्रव्यूहात. बरोबर आहे, बरोबर. आणि त्या सेंटरला आपण आहोत. आणि आपण अनेक मार्ग आहेत आपल्या आजूबाजूला, आणि त्या सगळ्यांशी आपण जणू काही कॉन्शियसली, अनकॉन्शियसली, अजागृतपणे जास्तीत जास्त, कारण 90% मन जर अजागृत आहे, तर ते त्या सगळ्या मार्गांना जणू काही असं जोडलं गेलेलं आहे. तर मला वाटतं, सम्यक मार्गावर, योग्य मार्गावर, आणि योग्य मार्ग एकच असू शकतो कोणता तरी. एकच असतं. बरोबर आहे, अगदी बरोबर. दुःखमुक्तीचा मार्ग, यातनामुक्तीचा मार्ग, तणावमुक्तीचा मार्ग एकच असू शकतो. असतोच, एकच असतो. एकच असतो, पण तो एक सापडलाय का? हा. हा मुद्दा आहे. ज्याच्यामुळे आपला संभ्रम दूर होतो, वेदना होत नाही, आनंद मिळतो, तोच मार्ग योग्य आहे. हे एक अनुभवातून मनुष्य जाणतो. हा, 1 मिनिट हा सर, 1 मिनिट. हा हा, चालेल हॅलो. चालेल, फोन आला. हा. तर तो एक मार्ग जो आहे, मुक्तीचा, दुःखमुक्तीचा, तणावमुक्तीचा, शांतता देणारा, स्थैर्य दे. देणं. कधी कधी शांतता, टेम्पररी शांतता मिळते, पण स्थैर्य नाही मिळत. स्थैर्य नाही मिळत. बरोबर आहे. शांतता मिळते, टेम्पररी शांतता मिळते. बघा तुम्ही एखाद्या चांगलं संगीत ऐकलं तरी शांतता मिळते, किंवा आपण शिबिरांवर जातो, ध्यान एका ठिकाणी कुठेतरी जातो, म्हणजे व्यापातून बाहेर जेव्हा जातो आपण, तेव्हा पण शांतता मिळते. आणि तिकडून परत आलं की परत शांतता हरवते. याचा अर्थ टेम्पररी शांतता मिळते, परंतु परमनंट शांतता ज्याला म्हणतात, ज्याला स्थैर्य म्हणतात, ज्याला निब्बाण म्हटलेलं आहे, जिथं अजिबात चित्त कंप पावत नाही, अजिबात कंपित होत नाही, बरोबर अशी आहे. जी अवस्था आहे, निब्बाणाची अवस्था जी आहे ना, तो वेगळा मार्ग आहे. तो एकच मार्ग आहे. आणि तो लक्षात. त्याच्यावरती टेन्शन नसतं, तणाव नसतो, दुःख नसतं.
मन सतत आनंदाने प्रफुल्लित असतं. आनंदी असेल त्याचं नाही तर नसेल, पण स्थिर असतं. कधी-कधी स्थिर असतं. आनंदात विसर पण पडतो जीवनाचा. पण आनंदी म्हणजे कसं तो तो आपोआप मिळणारा आनंद आहे. स्थैर्य आहे तो. ते मनाचं स्थैर्य आहे. हां. तर मनाची आणि स्थिरता आहे. म्हणजे तिथं चित्त असलं, तिथं हे स्थैर्य असलं की कसलाही टेन्शन नसतं त्याला, काहीच टेन्शन नाही. हां, मग तो मार्ग सापडला का आपल्याला आणि आपण टेन्शन नाही. हो, हां. बरोबर आहे. पण तो मार्ग आपल्याला सापडला का? कारण कसं जिथं टेन्शन नाही ते आपल्याला पाहिजे ही आपली इच्छा झाली. ही आपली अपेक्षा काहीच झाली. नाही. टेन्शन टेन्शन नसतंच. त्याच्यामुळं इच्छेचा प्रश्नही येत नाही. हां, पण ती अपेक्षा झाली की मला तशी अवस्था पाहिजे. पण ती मिळाली टेन्शन का? अपेक्षा नाही. टेन्शन मुक्त जीवन हे आपोआप मिळालं जातं त्याला. कसं मिळेल? कारण त्याला वरीच नाही, दुःख नाहीत, काही नाही. कसं ती अवस्था कशी येईल? ही अवस्था म्हणजे थोडक्यामध्ये जो आपला संभ्रम आहे तो पहिला दूर होतो. हां, पण ती मनाचं स्थैर्य जर सापडलं असेल, तर मग आपल्याला हां. काहीच करायची गरज नाही मग. आपल्याला काहीच करायची गरज नाही. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. करेक्ट. सत्रांमध्ये काही माहिती करून घ्यायची पण गरज काही नाही. गरज नाही. पुढे नाही. कारण पुढे जायची गरज नाहीये. मार्ग सापडला आपल्याला मार्ग आणि सापडला. बरोबर. ज्याला तो मार्ग सापडला, हां. त्याचा संभ्रम दूर झाला. पण कधी-कधी तो मार्ग आपल्याला सापडावा अशी अपेक्षा असते, पण आपण आतमध्ये हरवलेले असतो. असं हां, पण नाही असतं. आता ज्यावेळी मार्ग सापडतो, हां, आता माझा अनुभव मी सांगतो तुम्हाला, मग त्यात तुम्ही ज्यावेळी आपल्याला मार्ग सापडतो किंवा त्या मार्गावरती असतो, त्यावेळेला समाजामध्ये काही विरुद्ध गोष्टी असतात, पण तिकडे तो लक्ष देत नाही. कारण त्याची मनाची स्थिरता आहे. नाही. ठीक ती आहे, ती हे दुसऱ्यांच्या ही नाही, नाही. हे दुसऱ्यांच्या लक्ष न अंधश्रद्धेला तो देणं बरं का सर, समाजाच्या ऐका ना, समाजाच्या अंधश्रद्धेला तो दुखवत नाही. ठीक आहे, तू तुझ्या परीने मार्ग जा, मला माझ्या परीने मी चाललेलो आहे. नाही. हे चुकीचा मार्ग आहे. हा का चुकीचा आहे अहो, तुम्हाला म्हणजे सांगतो. त्याला आपण सांगून पण उपयोग आपण होत नाही. हे बघा, सांगून आपण पण उपयोग होत आपण नाही. जर ऐका ना, आपण जर परिस्थितीतून घडलेलो असू हां, आणि प्रत्येकजण परिस्थितीनुसार घडतो करतो बरोबर. हां. आणि परिस्थितीने जर आपली मनस्थिती बिघडवलेली असेल नाही, ऐका, परिस्थिती नाही ऐका, ऐका, बिघडवत. ऐका, ऐका, ऐका. ज्या ज्या परिस्थितीने आपण विचलित होतो, आधी विचलित होत असतो. हां, हां, जी परिस्थिती आपली मनस्थिती बिघडवते, हां. ती परिस्थिती बदलण्याची पण जबाबदारी नंतर आपल्यावर येते. तर मग कारण हा बदल याला याला त्याला याला सामाजिक संदर्भ म्हणतात. जो मनुष्य नाही. परिस्थितीला जाऊ द्या, सोडून द्या, तो स्वार्थी आहे. ऐका. जो ठीक आहे. मनुष्य हां. परिस्थितीला बदलण्याची जबाबदारी घेत नाही, तो मनुष्य घेत नाही. हां. स्वार्थी आहे. स्वार्थी आनंदामध्ये, स्वार्थी शांततेमध्ये आणि ह्याचा समाजाला काही उपयोग नसतो अशा माणसाचा. तो साधू संतांचा मार्ग आहे तो. हे साधू संत नाही बरोबर. स्वतःमध्ये हरवलेले असतात. ते नामस्मरणामध्ये हरवलेले असतात. ते कुठेतरी बरोबर. परागंद झालेले असतात. ते ध्यानामध्ये हां. मग्न असतात आणि त्यांना समाजाचं काही देणं-घेणं नसतं. परंतु त्यांना समाजामध्ये त्रास होतो हे जोपर्यंत ते समाजात येत नाहीत, तोपर्यंत त्यांना कळत नाही की त्यांना त्रास होतो. म्हणजे ते परिपूर्ण नाहीये ते. ते नाही समाजाला, बरोबर आहे सर. परिस्थितीला टाळण्याचा प्रयत्न करतात. संकटांना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना संकटांना तोंड देता येत नाही. कारण त्यांना मार्ग सापडलेला नसतो. हं, हे हं, लक्षात घ्या. हं, हं. एका बाजूला जाणं, कुठेतरी एकांतात बसणं, समाजाला टाळणं, प्रश्न टाळणं, परिस्थिती नाही, टाळणं. समाजाला ते टाळायचं नाहीये, पण ज्या समाजाला तर टाळायचं नाहीये, पण आपला आनंद इतरांना दिसला पाहिजे. नाही, काही गरज नाही. तुमचा आनंद तुमच्यासाठी भला, लखलाप. प्रश्न असा असतो, की तुम्ही आनंदी आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर अडकलेले असाल, तर ते आपण आपण स्वार्थी असतो. कारण आपल्याला काय वाटतं माझा आनंद ते लोभ आहे तो. तो आनंदाचा लोभ आहे. नाही, तिथं लोभ नाही, आहे. आनंद हा त्याचं प्रदर्शन करत नाहीये. हो. तो त्याचं प्रदर्शन करत नाही आनंदाचं. नाही तो आनंदी दुसऱ्याला तो दाखवतो, म्हणजे अप्रत्यक्ष त्याच्या वर्तणुकीत दाखवतो. नाही तो वर्तणूक तसा हे बघा सर, नाही. वर्तणूक कुठं करणार असलं आहात तुम्ही? वर्तन कुठं हां, करणार आहात तुम्ही? समाजामध्ये. वर्तन समाजामध्येच राहून करायचे हां, मग आणि समाजाला सोडायचं नाही. समाजामध्ये समाजाला जर सोडायचं नाही. समाजातलं जे समाजात वर्तन राहायचं. आहे, ऐका, ऐका. समाजातलं जे वर्तन आहे,
ते तुमचं हा. आनंदी वर्तन दाखवण्यासाठी जर तुमची धडपड चाललेली असेल दाखवण्यासाठी नाही, तर तो दाखवण्यासाठी नाही. तो ते स्वार्थपण आहे. आपोआप दिसलं जातं, इतरांना आपोआप दिसलं जातं. तेच म्हणतात स्वतःहून, की तुम्ही तुम्हाला कसलंच काही व्याप नाही, काही नाही, काही नाही. हे कसं काय? तेच म्हणतात. म्हणलं हे पहा तुम्ही, अनुभवा. हां, म्हणजे बाकी काहीच बोलायचं नाही मग आपल्याला. तोच मुद्दा आहे. तुम्हाला सामाजिक जबाबदारी आहे की नाही मग तशा वेळेला त्यावेळेला? आहे ना, हां, मग जबाबदारी आपण आहे, की समाजाला सोडू शकत नाही. सोडू मुद शकत नाही. मुद्दा करेक्ट, तोच मग करेक्ट. मुद्दा तोच आहे आपला. समाजाला चर्चेचा मुद्दा सोडायचं हा नाही. आहे. आपण समाजात सामाजिक राहायचंय. जबाबदारी टाळू शकत नाही. नाही. करेक्ट. बरोबर. आणि अगदी जर बरोबर. सामाजिक जबाबदारी टाळत असू तर आपण स्वार्थी आहोत. नाही, मी फक्त नाही. ते माझ्या चुकीचं आहे. आनंदासाठी जगतो. नाही, 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 नाही. समाजात राहायचं, समाजात अगदी जो अशिक्षित असेल, अज्ञानी असेल, असला तर त्याचा हेवा करायचा नाही, दुस्वास करायचा नाही, द्वेष करायचा नाही. नाही पण तुम्ही त्याला बाहेर कसं काढणार? का? तर त्याला सांगायचं, नाही सांगितलं ठीक आहे. बाबा ठीक आहे तू बाकी काही त्याच्यावरती जे पूर्वसंस्कार आहेत, ते आपण तर बदलू शकत नाही. बदलू शकतो. ते इतके घट्ट त्याला बनलेले आहेत. त्याला त्याला धम्मप्रचार म्हणतो. आपण हे सती साधनेचं सत्र का घेतो? हे करायचा पण मनोरंजन त्याचा म्हणून घेत अट्टहास नाही. नाही करायचा. हे धर्म प्रचार करायचा पण अट्टहासही नाही धर्मप्रचार करायचा. नाही हा. धर्मप्रचार नाही नाही का? हा. हा धर्मप्रचार धर्मप्रचार नाही. हा 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 आपल्याला जो मुक्तीचा मार्ग, तणावमुक्तीचा मार्ग सापडलेला आहे, हां. तो शेअर करण्याचा मुद्दा आहे. धर्मप्रचार हे शेअर हा शेअरच करणे. बरोबर आहे ना? आपण शेअरच आपण करणे. सांगतो किंवा आणि कोणी इतरांना सांगतो शेअर करणे का ह्याच्यामध्ये त्याला जबाबदारीची जाणीव असते, जबाबदारीची भावना असते. कारण काय? करेक्ट. हां. परिस्थितीमुळं जीवन घडतं, परिस्थितीनं बिघडतं. आपली पण मनस्थितीनं जीवन घडतं, मनस्थितीने जीवन बिघडतं. म्हणजे मनोवस्था, धम्म. मनोधम्मामुळं जीवन बिघडतं. धम्म हा हां. बिघडवणारा पण आहे, त्याला अधम्म म्हटलंय. आणि धम्म हा घडवणारा पण आहे, म्हणजे मुक्ती देणारा पण आहे, त्याला सद्धम्म म्हटलंय. म्हणजे हां, हां. धम्म म्हणजे चांगलीच गोष्ट आहे असंही नाही. धम्माचे 3 भाग केलेले आहेत. धम्म म्हणजे हं. धम्म म्हणजे ज्या धम्माच्या नावाखाली काही गोष्टी जर अशा कारण धम्म म्हणजे मनोधम्म. धम्म याचा अर्थ मनोधर्म. मनोधम्म. अनेक आणि प्रकारचे विचार आहेत. मन जर दूषित असेल, हां. तर ते धम्म तर दूषित आहे. ते दूषित आहे. मनोधम्म दूषित करेक्ट. आहेत. आणि मनोधम्म दूषित असेल, तुमची विचार प्रक्रिया, तुमचं चित्त दूषित असेल, तर तुम्हाला यातना होणारच ठरलेलं आहे. बरोबर आहे. आणि मनोधम्म जर शुद्ध असतील, कारण मन शुद्ध आहे, कारण ते जागृत आहे, सतीमध्ये आहे, भानावर आहे, सतीमध्ये. तर त्याच्यातून बरोबर. निर्माण होणारे विचार आणि चित्त हे पण चांगले सद्धम्म असतात आणि त्याचा हां. परिणाम हा दुःखमुक्ती असतो, यातनामुक्ती असतो, तणावमुक्ती असतो. त्याच्यामुळे इथं धर्मप्रचार नाही. इथे धर्मप्रचार नाही. इथं आपल्याला शो करायचा नाही. आपलं हे काम जे आहे, हे जबाबदारीचं काम आहे. इथं आपल्याला कोणी चांगलं म्हणो न म्हणो, बरोबर आहे. त्याचा हा विचार नाही मुद्दा नाही. करायचा आपण. ही कारण विचार जर नाही करायचा. परिस्थिती माणसाला घडवते, बिघडवते, तर परिस्थिती हं. आपली जबाबदारी आहे. जर आपली बरोबर आहे. मनस्थिती आपल्याला घडवते, बिघडवते, सुख-दुःख देते, तर आपली मनस्थिती ही पण आपली जबाबदारी आहे. म्हणजे आपण एक व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून दोन्ही गोष्टीकडे आपल्याला जबाबदारीनं पाहावं लागतं. जो माणूस फक्त आपलंच पाहतो, तो स्वार्थी आहे आणि जो आपलं न पाहता समाजाचंच फक्त पाहतो, तर तो उलाढाली करणार आहे. कारण ज्याला स्वतःच्याच जीवनाचा निर्णय घेता येत नाही, तो समाजाचं काय काम करणार आहे? आणि जो फक्त करेक्ट. स्वतःमध्येच अडकलेला असतो आणि मला समाजाचं काही देणं-घेणं नाही. नाही, नाही. तर बाबासाहेबांनी समाज त्याला स्वार्थी मनुष्य म्हटलेलं आहे. स्वार्थी, स्वार्थी. बरोबर आहे. बाबासाहेबांनी त्याला अगदीच. आणि स्वार्थी माणसं अशा अर्थानं स्वार्थी माणसं चांगली दिसतात. हां. चांगली वाटतात ती. का फार शांत आहे, फार आनंदी आहे, फार आहे. पण तो तो स्वार्थी पण आहे. कारण तो त्याच्यातच मशगूल झालेला आहे. ह्याच्यामध्ये ध्यानी नसतो. लोकं मोडतात बऱ्याचदा. ध्यानी लोकं हं. किंवा कुठेतरी परागंद झालेली लोकं, ही माणसं कशी आहेत, की म्हणजे इतरांना त्रासदायक नाही ती, पण ती फायद्याची पण नाही. माणसं
असे एकल कोंडेपणासारखे एकल असतात. कोंडेपणा आहे, पण आनंदी असतात ते. ते ते आनंदी त्यांच्यामध्ये असतात. आनंदी असतात, मशगूल असतात, परंतु हा. त्यांचा समाजाला काही उपयोग नाही. का त्यांच्यामध्ये सेवावृत्ती नसते पण. हां? त्यांच्यामध्ये सेवावृत्ती पण नसते. नसते, परंतु आनंदी असतात ते. आनंदी असतात. म्हणून तो आनंद हा स्वार्थी आनंद आहे. त्याचा समाजाला काही उपयोग नाही. काही तुला उपयोग नाही त्याचा. तो बिनअर्थ माणूस आहे. तो माणूस घरात राहिला काय, समाजात राहिला काय, काही जंगलात समाजात निघून गेला राहिलं काय, तर काही हिमालयात नाही गेला. उपयोग समाजाला नाही त्याचं त्याचा. काही देणं घेणं नसतं, कारण त्याला समाजाचं देणं घेणं नसतं. अशा बरोबर अशा बरोबर आहे. अशा अशा प्रकारचं काम आपलं नाही. नाहीये. आपलं काम हे जबाबदारीचं आहे. आणि ज्याला ही जबाबदारी. जबाबदारी घ्यायची, तोच हे सती साधनेची प्रॅक्टिस पण करू शकतो आणि प्रचार बरं, करू करेक्ट. शकतो. ज्याला स्वतःची बरोबर. इतरांची जबाबदारी घ्यायची नाही, त्यांच्यासाठी नाही, सती साधना नाही, पण त्यांच्यासाठी बुद्ध धम्म पण नाही. नाही. कारण त्यांना ते बरोबर आहे. समजलंच नाही. कारण ते भानावर नाही, सतीमध्ये नाहीत. म्हणून आता आपल्याला आजचा चर्चेचा विषय हा फार महत्त्वाचा आहे. हां. आत्तापर्यंत आपण फक्त सती साधना असंच म्हणतोय. पण हां. याचं जे सामाजिक अंग आहे, प्रॅक्टिकल याचं जे प्रॅक्टिस जबाबदारीचं अंग आहे, हे जर लक्षात जबाबदारीचा आलं नाही, तर बरोबर आहे. अशी माणसं सती साधनेच्या म्हणजे त्यांना समजलीच नाही. सती जागृती हा नाही भागच समजला नाही आणि सतीचं त्याच्यामुळे नाही. ते त्यांच्या मन स्वतःसाठी पण उपयोगाचे नाही. हां. त्यांना बरोबर आहे. स्वतःचं भान नाही, तो माणूस स्वतःला पण उपयोगाचा नाही. मन शुद्ध नाही असं म्हटलं पाहिजे आपण. तर स्वार्थी माणसाचं काम नाहीये. हां, नाही. हे स्वार्थी माणसाचं काम नाही. आणि नाहीये. आपलं करेक्ट पण आहे. आपलं पण इथून पुढचं जे काम आहे, जे लोक आता बाकीचे उपस्थित आहेत, फार खरखर आपण होतोय. हां, आवाज फार खरखर येतोय. खरखर येतो नाही, आवाज. खरखर नाही. चांगला क्लिअर आवाज आहे. आवाज आतापर्यंत क्लिअर आहे. क्लिअर. आम्हाला पण क्लिअर हां, क्लिअर आवाज आहे, क्लिअर आहे. हां, क्लिअर आहे आवाज. तुझ्या फोनचा प्रॉब्लेम असेल, कारण ते ह्या रेंज एकसारखी इथं जवळच आहे ना, त्याच्यामुळे इकडचे हां, याचा हां. परिणाम कधी-कधी तिकडे होतो. पण बाहेर आवाज चांगला आहे. हं. तर क्लिअर आहे. जे लोक हां. आता सती साधनेमध्ये उतरलेले आहेत, आता इथं जेवढे लोक इथं दिसतात तेवढेच नाहीयेत, अनेक लोक आहेत. अनेक लोक आहेत. बरोबर आहे. सगळ्यांना ह्या सत्राला जॉईन होता येत नाही. नाही. परंतु ते काही नंतर काही याचे व्हिडिओ ऐकतात. तर जे असतात. जे सिनियर सती साधक आहेत, हं. जागृतीचा जे अभ्यास करतायत, म्हणजे स्वतःचं जीवन समजून घेतायत, स्वतःचा प्रश्न, स्वतःचे ताणतणाव ते कमी करण्याचा प्रयत्न करतायत. आपल्या सगळ्यांना एक सामाजिक जबाबदारी पण आहे. बरोबर आहे. करेक्ट आहे. म्हणून म्हणून आपण आता सर आपल्या मी थोडंसं, तुम्ही मला काही म्हणा, पण थोडंसं मी तुम्हाला जाणीव करून देतो. समाज हा सर्वच पाहिजे. तो कुठल्या हां, विशिष्ट संप्रदायाचा नको आहे. तुम्ही वेगळी गोष्ट बोलताय सर. तुम्ही संप्रदाय आणि धर्म ह्या गोष्टी सोडून द्या. गोयंकांची भाषा नका बोलू. अजिबात बरं, ठीक आहे. गोयंकांची भाषा बोलू नका. कारण ते ठीक आहे. विपස්සना हा एक संप्रदायच बनलेला आहे. ते त्यांच्यासाठी नाही, नाही. जगतायत. नाही, 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 नाही. नाही, नाही. विपश्यना हा संप्रदाय नाही. ते म्हटलं पहिली जातंय तसं. तुम्ही बघा म्हटलं जातं नाहीये. ते इतरांचा किती तसं द्वेष करतात हे तुम्ही बघा. उलट दृष्टिकोन देतात. ते उलट मला दृष्टिकोन देतात. मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. तुम्ही ते मी मुद्दाच मांडू बोलतच नका. नाहीये. आपण सती साधनेच्या संदर्भातच विचार करूया. हे लक्षात घ्या. आपल्याला आपल्याला जी जबाबदारी पार पाडायची, ती स्वतःची आणि इतरांची. देवटे सर शांत बसा. देवटे सर शांत बसा. तुम्हाला म्यूट केलेलं आहे मी. त्यामुळे तुम्ही बोलू नका. कारण तुमच्या ते हाच मुद्दा, आपला जो चर्चेचा मुद्दा हाच आहे, की आपल्याला व्यक्तिगत जबाबदारी आणि इतरांची जबाबदारी. कारण आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि बाबासाहेबांच्या अनुयायांना एक मिनट, थोड़ा अभी घनश्याम दास जी जुड़ गए हैं, तो थोड़ा हिंदी में बात करनी पड़ेगी। झांसी से आ, हमारी हमारी जो जिम्मेदारी है, क्योंकि हम बुद्ध धम्म का तो काम कर ही रहे हैं, जागृति का, सती का काम तो कर ही रहे हैं,
लेकिन जिनको ये देश समझ में आया है वो बाबा साहब अम्बेडकर है। जिनको बुद्ध धम्म की एक स्पष्ट सुस्पष्ट जानकारी थी, व्यक्तिगत दृष्टि से और सामाजिक दृष्टि से, वो केवल बाबा साहब थे। दूसरे किसी के भी समझ में ये व्यक्तिगत और सामाजिक जिम्मेदारी नहीं आई है। इसलिए केवल अच्छा व्यक्ति बनना, अपने आप में अपने आनंद में मशगूल रहना, अपने लिए ध्यान करना, इसमें कोई बड़ी बात नहीं है। ये मनुष्य स्वभाव है। स्वार्थ एक मनुष्य स्वभाव है। मैं अपना अपना सुख देखूंगा, अपना आनंद देखूंगा, अपना अपनी एकाग्रता देखूंगा, अपने अपना कंसंट्रेशन देखूंगा। हम सत्कार दृष्टि में, आत्म भाव में, मैं भाव में मनुष्य अपना ही देखता है, अपना सुख देखता है, अपना हित देखता है। लेकिन इसे बाबा साहब ने स्वार्थी व्यक्ति कहा है। लोगों, इस दुनिया को अगर मुक्त करना है तो समाज का विचार करना ही पड़ता है, भले वो सुने ना सुने आपको। और समाज में जाकर आपको काम करना पड़ता है। जो समाज को बुलाता है मेरी तरफ आओ, मेरी तरफ आओ, नहीं, बुद्ध बुद्ध ने कभी भी लोगों को अपनी तरफ नहीं खींचा है, अपनी तरफ नहीं बुलाया, वो लोगों में गए। बाबा साहब भी स्वयं लोगों में गए। ये समझ लेने की बात है। जो दूसरों को अपने ओर खींचने की कोशिश करता है वो हिप्नोटाइज करता है, सम्मोहित करता है और इकट्ठा बुलाता है, वो रंजन करता है। झुलवणे ज्याला म्हणतो, झुलवत ठेव, वो रंजन करता है, बांध के रखता है। और बुद्ध मुक्ति देते हैं और लोगों में जाकर लोगों को मुक्ति देते हैं, क्योंकि लोगों में जाकर लोगों की समस्या वो समझ लेते हैं। और हर एक को अपनी अपनी समस्या स्वयं सुलझानी पड़ती है, वो अलग बात है, लेकिन वो समझाने का काम लोगों में जाकर करते हैं ज्यादातर। ये बुद्ध धम्म का कार्य, बाबा साहब का कार्य समझने की बात है। ये समझ लेना बहुत जरूरी है। और कार्य पद्धति भी निर्माण करनी पड़ेगी। जैसे बाबा साहब ने बुद्ध धम्म दिया, लेकिन वो कार्य पद्धति उसके बाद निर्माण करने के लिए नहीं रहे, वो काम अधूरा रह गया है। लेकिन उन्होंने जो कुछ संकेत दिए हैं, जो कुछ गाइडलाइन दी है, उसको समझ लेना पड़ेगा। अभी हम जो बुद्ध और उनका धम्म का रोज हमारा जो अभ्यास चलता है, अ, पता नहीं आप लोग उसके उसे उसे देखते हैं या नहीं, सुनते हैं या नहीं, सारे लोग। और हिंदी में चलता है वो। मुझे मुझे एक एक बात उस बुद्धांडी धम्म में अभी थोड़ी थोड़ी समझ में आने लगी। मुझे भी समझ में नहीं आया था कि बाबा साहब ने लिखी हुई प्रस्तावना भी मेरे समझ में नहीं आई थी। वो प्रस्तावना ही अलग अभ्यास का विषय है, चिंतन का विषय है। तो उस तरीके से बुद्ध धम्म का काम किया तो वो व्यापक काम होगा, सबके लिए काम होगा। जो केवल कुछ लोगों को इकट्ठा करके उनको ध्यान में मशगूल करते हैं, तो मन पहले ही ध्यान में अटका हुआ है। मन पहले ही अपने विचारों के ध्यान में अटकता है, अपनी इच्छाओं में अटकता है, तृष्णाओं में अटकता है। ये चाहिए, वो चाहिए, ये नहीं चाहिए, वो नहीं चाहिए। चित्त में मन अटका है। तो जो जो मन चित्त में अटका है वो दुख में अटका है। और जिसका चित्त मुक्त होता है उसका मन मुक्त होता है। चित्त चाहत है, ये चाहिए, वो नहीं चाहिए, ऐसा चाहिए।
तो ये समझ लेने की बात है, और ये सती जागृति से ही समझ में आता है। जहाँ आप केवल एक विषय में मन लगाते हैं और अटक के रहते हैं, तो मन तो वो चाहता ही है, मन अपने आप को भूलना चाहता है, मन चित्त को भूलना चाहता है, क्योंकि जीवन दुख है, चित्त दुख है, चित्त की चंचलता दुख है, यातना है। तो मन को ऐसा लगता है कि नहीं, छोड़ो छोड़ो, सब छोड़ दो, सब छोड़ दो और दूसरी तरफ मन लगाओ। तो उससे मन दूसरी तरफ लगता है, लेकिन अंदर का प्रॉब्लम सॉल्व नहीं होता। ये बात समझ लेना बहुत जरूरी है। इसलिए सती साधना का मुद्दा अलग है, ध्यान साधना का मुद्दा अलग है। ध्यान साधना सिद्धार्थ गौतम बुद्ध ने करके देखी थी। आ- आत्मक्लेश की तपश्चर्या, वो जो तपना वगैरह जो है, वो तपश्चर्या सिद्धार्थ गौतम ने की थी। बुद्ध ने उसे नकारा है, क्योंकि उससे बुद्ध तो नहीं मिला, उससे वो दुख मुक्ति नहीं मिली। बुद्ध को जो मार्ग मिला है वो सती का, जागृति का मार्ग है। ये हम अभी बार बार इस पर अ, मतलब हम सब लोग इसे समझ लें, ये मैं रिक्वेस्ट करता हूँ। मैं ये उम्मीद रखता हूँ कि थोड़ा अलग तरीके से इसको देखना जरूरी है। भ्रम में जिएंगे तो भ्रम में कोई स्पष्टता नहीं, क्लियरिटी नहीं। वो गुमराह है, गुमराह हो जाते, भ्रम में आदमी, मनुष्य गुमराह हो जाता है, गलत दिशाओं में जाता है। मुझे आज सुबह एक ऐसा लगा कि मनुष्य अपने आप में गुमराह है, अपने आप में एक जैसे भटक गया है, क्योंकि कई विषयों में वो अटका है। इधर जाओ, उधर जाओ, ये करो, जैसे चौराहे पे खड़ा है या अनेक रास्तों के बीच में खड़ा है, जहाँ जो अनेक रास्ते उसने अपनाए हैं जीवन भर, उसके सेंटर में वो खड़ा है, क्योंकि सारे रास्तों के, सारे शिक्षाओं के, सारे गुरुओं के, अनेक सलाहों के संस्कार उस पर है। अनेक विचारों की उस मार्गों की गुत्थी उसके अंदर है, जिसे हम संस्कार कहते हैं भूतकाल के। और उसके बीच में वो अटक गया है, वो गुम हो गया है, अपने आप में गुम हो गया है। वो मनुष्य हरवलाय स्वतः मध्ये, वो अपने आप में गुम हो गया है। तो ये जो हमारा गुम जाना है, अंदर ही अंदर जो बिखर जाना है, उसको पहले संवरने की आवश्यकता है, पहले समझने की आवश्यकता है, और संवरने के, अपने आप को संभालने के बाद फिर वो हम जो जीवन का मकसद है, इस जीवन को पूरी तरह से दुख से मुक्त करना, यातनाओं से मुक्त करना, स्थैर्य, जीवन में स्थैर्य होना, ये काम तभी हम कर सकते हैं जब स्पष्ट रास्ता हमें दिखाई देता है। और फिर सामाजिक जिम्मेदारी है। ये आज अलग मुद्दा, ड्यूटी सर के कारण मुझे आज बोलने पर मजबूर हो गया मैं। ऐसे विषय मन में नहीं रहते मेरे पहले कि मैं आने के बाद ऐसा कुछ बोलूंगा, नहीं। इसका इसका स्पष्ट अर्थ यह है कि परिस्थिति मनुष्य के मनस्थिति को गति देती है। जैसी परिस्थिति है, जैसे सवाल है, जैसे प्रश्न है, वो आपके विचारों को गति देती है, और ऐसा ही जीवन चलता है। परिस्थिति के प्रवाह में आदमी बह जाता है, लेकिन यहाँ हम बहे नहीं, यहाँ बह नहीं गए। हमें इसका एहसास हो रहा है, इसका अनुभव हो रहा है कि परिस्थिति मनस्थिति को कैसे प्रभावित करती है, गति देती है। तो ये समझ लेना बहुत जरूरी है। 1 मिनट अभी बाकी है। ये जो जूम का जो कनेक्शन है वो अपने आप अभी
डिस्कनेक्ट हो जाएगा कभी भी। तो आप सबको यहाँ देखकर बहुत अच्छा लगा। घनश्याम दास जी आज देर से आए, इसलिए हमने मराठी में बात शुरू की थी सर हमने। जी सर, नमो बुद्धाय सर। नमस्कार। एक्चुअली में एक हमारे भांजे की शादी थी, हाँ हाँ। तो उसमें हम लेट आए, अच्छा करीब 2:30 बजे सोए हम। अच्छा अच्छा। हाँ तो हाँ, तो फिर मेरे को अचानक ध्यान आया, मैंने कहा आज संडे है शायद, तो मैंने खोल के देखा तो जी, तो अच्छा रहा सर आज का। जय भीम, नमो बुद्धाय। अनिल गायकवाड़ मस्के, अशोक मस्के और अरुण अरुण कसबे जी, सुनंदा, ड्यूटे सर।